तर मित्रांनो, भक्तगण लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. ते उज्जैन असं ठिकाण आहे की सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्रे या उज्जैन मध्ये आहेत. नरसिंह आहे, महाकालेश्वर मंदिर आहे, 24 खंबा माता मंदिर आहे, सोनारी घाट आहे, हे आहे सूर्यपुत्र शनिदेवाचं मंदिर उज्जैन मधील. तर असं हे उज्जैन मधील सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्र, तीर्थतलावरती सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्र या उज्जैन मध्ये आहेत. या रामतीर्थ घाटावरती ही जी शिप्रा नदी आहे, या शिप्रा नदी घाटावरती विश्वातील सर्वच्या सर्व मंदिर आहेत. मेन इथं आहे महाकालेश्वर मंदिर, जे शिवशंकराचं अतिशय जागृत असं मंदिर आहे. महाकालेश्वर मंदिर हे महाकाल भैरवाचं मंदिर आहे. आणि हे जे आहे श्रीराजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार, जिथं विक्रमादित्य महाराजांचा दरबाराचं हे शिल्प उभारलेलं आहे. हे नवरत्न महाराज हे राजे विक्रमादित्य. विक्रमादित्य महाराजांचं मंदिर आहे, शिल्पकृती आहे. त्यांचे हे जे नवरत्न म्हणजे नवरत्न मंत्रिमंडळ होतं ते हे बघा, बेताल भट्ट, त्याच्यानंतर हे अमरसिंह, त्याच्यानंतर हे शंकुजी, हे आहेत धन्वंतरी, हे कालिदास महाराज, ज्यांनी अतिशय प्राचीन असा कालिदास ग्रंथ लिहिला. हे बघा, असं विक्रमादित्य महाराजांचं हे आसन आहे. त्याच्यानंतर हे वराह मिहीर, हे वराह मिहीर आहेत. हे आहेत वररुची महाराज. त्याच्यानंतर हे आहेत घटकपर. त्याच्यानंतर हे आहेत नवरत्नांपैकी शेवटचं नवरत्न छपनक. हे आहेत विक्रमादित्य महासंरक्षक परमहंस स्वामी श्री कृष्णानंद सरस्वती महाराजांची मूर्ती आहे ही. हे महादुर्गेचं मंदिर आहे. आणि हे आहेत श्री विक्रमादित्य महाराज सिंहासन 32 ही चरण पादुका त्यांच्या. विक्रमादित्य महाराजांची ही देखण्याची मूर्ती आहे. हे त्यांचं चरण. हे आहे राजा विक्रमादित्य यांच्या दरबारातील लावण्यवती, भद्रा, समरजीविनी आणि मलयवती. त्याच्यानंतर एक काम्या, म्हणजे हे शिल्पचित्र राजा विक्रमादित्य यांच्या दरबारातील जे लावण्यवती होत्या त्या लावण्यवतींचं